ब्रेकनंतर स्पोर्ट्स वरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई शहर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने 9व्या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातल्या तब्बल 200हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी खेळाडूंनी संचलन करत स्पर्धेची सुरुवात केली। विविध एज ग्रुप्समध्ये या स्पर्धा खेळवल्या जात असून संगीताच्या तालावर लवचिक हालचाली करत या जिम्नॅस्ट्सनी आपलं कसबपणा लावलं। यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा धारावी इथल्या राजीव गांधी क्रीडा संकुलात खेळवली जाते। आंतरराष्ट्रीय कोच आणि प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या क्षिप्रा जोशी, सदिच्छा कुलकर्णी, अक्षता शेटे, आंतरराष्ट्रीय पंच सोनाली सावंत, राष्ट्रीय पंच अंकिता दांडेकर या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहतात। या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे आहे की मुलांना सुरुवातीला पहिला बेस असतो जिल्हास्तरीय स्पर्धा आणि खरं वास्तव की आज पहिल्या स्पर्धेमध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्स या खेळामध्ये हा चांगला सहभाग आहे आणि याच्यातूनच जी मुलं विजयी होतील ती राज्याला जातात, राज्यातले जे विजयी होतील ती राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जातात आणि राष्ट्रीयमधले आंतरराष्ट्रीय जातात। आता यातली जवळपास काही मुली, आता याच वर्षाचं उदाहरण घ्यायचं झालं, जवळपास 11 मुली महाराष्ट्राच्या या एशियन चॅम्पियनशिपमध्ये खेळून आले आणि यापुढे ते मेडलसुद्धा घेऊ शकतील। तर त्याने एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम या ठिकाणी सुद्धा सुरू आहे। रिदमिक जिम्नॅस्टिक्स या खेळाचा भारतामध्ये फारसा प्रसार झालेला नाही। पुणे, मुंबई आणि काही महत्त्वाची शहरं वगळता या खेळाकडे सर्वसामान्य लोक फारसं वळले नव्हते, पण आता या खेळामध्ये मध्यमवर्गीयांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। धारावीतल्या राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत धारावीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलींनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। यासाठी या खेळाडूंना सदिच्छा कुलकर्णी, कोमल पाटील, वीणा काते आणि नम्रता या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रिदमिक जिम्नॅस्टिक्सचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। याच संदर्भात जिम्नॅस्टिक्स कोच आणि आंतरराष्ट्रीय पंच वर्षा उपाध्ये यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर प्रभात कोथरकर यांनी। माझ्या पाठीमागे ज्या मुली दिसत आहेत ते जिम्नॅस्टिक खेळताना दिसत आहेत। हा जिम्नॅस्टिक जो खेळ आहे तो उच्चभ्रू खेळ असा समजला जात होता, मात्र धारावी क्रीडा संकुलन, राजीव गांधी क्रीडा संकुलनाच्या वतीने धारावीच्या झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या मुलींना देखील हा जो खेळ आहे याच्यासाठी पूर्ण प्रशिक्षण जे आहे ते दिलं गेलं आहे। त्याच ज्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा वर्षा उपाध्याय आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल मॅडम, धारावी क्रीडा संकुलनाच्या वतीने या ज्या मुली आहेत ज्यांना की हा खेळ पण माहीत नव्हते, उच्चभ्रू असा खेळ समजला जातो, परंतु तुम्ही यांना आता प्रशिक्षित करताय। धारावी क्रीडा संकुल चालू होऊन 3 वर्ष झाली आणि सुरुवातीपासूनच इकडे इंडोर रिदमिक जिम्नॅस्टिक्सचा सराव चालू केला होता आम्ही। त्या मुलींना येताना बघून, म्हणजे ज्या मुली आत्तापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतात अशा मुलींना नुसतं येताना बघूनच इकडच्या आजूबाजूच्या मुलांनी, त्यांच्या पालकांनी इथे चौकशी केली की इकडे काय नक्की शिकवलं जातं। त्यांना हातामध्ये येताना कधीतरी हूप दिसायचं, म्हणजे रिंग दिसायची, बॉल दिसायचा, तर ते बघून ते पालक आपल्याकडे आले आणि मग त्यांना रेग्युलर ॲडमिशन देऊन आपण त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली। हा खेळ जो आहे तो या मुलींना म्हणजे अनभिज्ञ होतं, या मुली सर्व त्यांना कशा प्रकारे त्यांना पालकांना सांगावं लागलं, कारण मध्यमवर्गीय कुटुंबांची मानसिकता जी असते ती अशा खेळाकडे नसते, तर प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही विशेष काही प्रयत्न यांना करावे लागले। मला खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे सांगताना की आपल्याला असं वाटतं की धारावीतल्या लोकांना काही फारशी माहिती नसेल, पण हे खूप चुकीचं आहे। कारण जेव्हा ती माणसं इकडे येऊन त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना कुठेतरी हे मी जिम्नॅस्टिकचं TV वर बघितलेलं आहे, मग माझी मुलगी हे शिकणार आहे का इकडे, मग तुम्हाला येतं का हे शिकवता, एवढं एक दोन प्रश्न, जुजबी प्रश्न विचारून त्यांनी पूर्णपणे आमच्यावर विश्वास टाकून मुलींना पाठवायला सुरुवात केली। कारण त्यांनी कुठेतरी TV वर जिम्नॅस्टिक्स आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्स रादर मुलींसाठी असलेलं बघितलेलं होतं आणि आपल्याला मिळालं नसेल तरी आपल्या मुलीला ते मिळावं शिकायला, ह्या उद्देशाने त्यांनी पाठवायला सुरुवात केली। सांगशील, तू या मुलांना प्रशिक्षित करतेस, कशा प्रकारचा प्रतिसाद यांच्याकडून? मला सध्या खूप बरं वाटतं आहे, कारण या सगळ्या मुली पहिल्यांदाच खेळत आहेत डिस्ट्रिक्ट आणि 3 वर्ष सतत बेसिकमध्ये राहून लास्ट 1 मंथ आम्ही खूप मेहनत केली या डिस्ट्रिक्टसाठी आणि त्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स दिला आहे। सो ॲज अ कोच म्हणून आत्ता सध्या मला खूप प्राऊड फिलिंग येतं आहे की या सगळ्या मुलींनी खूप चांगलं हे केलं आहे आणि आय होप पुढे जाऊन ह्यातल्या मुली इंडियाला रिप्रेझेंट करतील आणि नॅशनल स्टेट लेवलला पण जाऊ शकतील। जिम्नॅस्टिक्ससाठी जे लागणारं फ्लेक्सिबिलिटी आहे आणि ती स्ट्रेंथ वाढवायची असते त्याचं प्रशिक्षण मी देते आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने करून घेतात। थोडं होतं त्यांना त्रास पण खूप चांगल्या पद्धतीने करतात
आणि हळूहळू आता होत नव्हती, पण हळूहळू आता त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होऊन आता बऱ्यापैकी त्यांची फ्लेक्झिबिलिटी स्प्लिट वगैरे लागतं त्यांच्यासाठी, जम्प्स वगैरे मारण्यासाठी. ते सगळं उत्तम प्रतीने करत आहेत त्या. सागरसोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई. स्पोर्ट्स फोनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परतूया. पाहत रहा महाराष्ट्र वन.